नाही मला सांगा, तुम्हाला सगळं केटरिंगचं सामान लावायला किती वेळ लागेल? होईल अर्ध्या तासात? ठीक आहे, मग 1 तास आधी सांगतोय मी तुम्हाला, लवकर या. महत्वाचा दिवस आहे, मला अजिबात गोंधळ नकोय आयत्या वेळेला. यार सापडत का नाही येत मला कळत इकडे. अगं पण ऐन वेळीच कसे गायब होतात? थांब, ड्रॉवर मध्ये असेल का बघू. तिकडे कुठे? आपण रूम मध्ये बघूया ना. अगं पण आई, संपदा, अगं काय चाललंय? काय तुझा साखरपुडा आणि अजून तूच तयार नाही? मी रेडी आहे, बाकी सगळं. मला माझे कानातले सापडत नाहीये जिजू, मला आता काही कळत नाहीये. थांब, इथे कुठे? अगं हे काय शोधता आता? काय काय झालं? काय तुम्ही काय करताय इथे बाबा? माझे मी आपला तुमचा आवाज आणि गोंधळ ऐकूनच आलो खाली. काय झालं? काय माझे कानातले सापडत नाहीये, मला कळत नाहीये. रूम मध्ये बघूया. हो, तुम्ही बसा. बसा आधी. बस बस. तुम्ही आराम करा ना बाबा. तुम्ही कशाला आले? मी शोधून येते. चल. आराम. काका तुम्ही या इकडे. मला तुम्ही तुमची तब्येत बरी आहे ना? हा, माझी बस संपला विषय. बसा. बस बस, तू पण बस. माझी तब्येत बरी आहे हे सांगितलं तरी कोणी विश्वास ठेवत नाही आणि म्हणून मला कोणी कामही सांगत नाहीये. अहो, कारण काम सांगायची गरजच नाही, सगळी कामं झालेली आहेत. फक्त तुम्ही आता रिलॅक्स करा. संपदाचे वडील आहात ना, ते फिलिंग एन्जॉय करा. अरे वा. अरे भाऊ पण आले. भाऊ, मला सांगा ना काहीतरी की काय चाललंय. सगळं झालेलं आहे. हो का? अजिबात काही करायचं नाही, आराम करतो. आराम करायचाच कंटाळा येतोय भाऊ, तेच सांगतोय मी. मला सांग ना काहीतरी. अहो, असं हे काय? तुम्ही सगळे अजून असेच बसून आहात आणि आशू कुठे गेला? अहो उठा ना, आता तयार व्हा ना. सीता, आधी तू शांत हो. ऐक, सगळं झालेलं आहे. तुला अजिबात सूट होत नाही, खूप बेकार वाटतंय. अप्पर मनातलं बोलला भाई माझ्या. मी बोलणार नव्हतो मागातपासून. म्हटलं आता घेतलंच, आपण खर्च केले तर कशाला बोलायचं. तुमची पसंती ना, आपण सगळ्यांनी मिळून अरे भाई मस्करी करतायत ते. हे मस्करी नाही करायचे. मस्करी विचार अप्पलला. अरे भाई एक नंबर दिसतोय भाई, सगळे शॉक होणार आहे तुला बघून. आणि आपल्या वहिनी तर एकदम फिदा होणार आहेत. अरे भाई, ती फिदा झाली म्हणून हा दिवस आला. बरोबर आहे. 1 मिनिट. ए भाई, अरे हे कुठे? हे काय? इकडे आहे बघ. अरे हे नाही. काय भाई? अरे भाई, आपण एक घेतलं होतं ना ते साखरपुड्याला घालायला, त्याला एक हे काय काय हे घेतलं होतं ना त्याला. बॉक्स काय काय? जॅकेट. हा, जॅकेट हे काय इथे? इस्त्री मोडली. ए भाई, हे घे. नाही, ते आता नाही घालायचं, एंगेजमेंटच्या वेळी घालायचं. गाडीवर खराब होईल ना. मला माहित होते म्हणून मी इथे ठेवलेलं. अरे भाई एकदम हुशार आहे हा तू, एकदम हुशार आहे. बरं, आम्ही काय करतो, तुझं सामान, तुझे कपडे आणि तुझे जॅकेट वगैरे ना आम्ही नंतर आणतो, तू पुढे हो. चालेल, ओके? विसरायचं नाही अजिबात. बाबा व्यवस्थित आणतो. पण रॉकी, हे जॅकेट वगैरे चला तुझ्या डोक्यात आलं नसणार. संपदा वहिनी ताईसाहेबांनीच भरवलं असेल ना. हे बघ, आता लाजून काही होणार नाही. इथून पुढे तिथंच ऐकायचं. तिनेच सांगितलं, पण करेक्ट सांगितलं ना. पटलं मला ते. करेक्ट आहे, बरोबर आहे. त्यांनी सांगितलं बरोबर आहे. आपण कोण आता? आपण कोण? लाव फोन. नाही, तुमचं झालं असेल तर पटपट आवरूया का आपण? उशीर होईल परत. आम्ही आहोत. अरे बाप भाई, किती घाई. किती घाई झाली रे. अरे भाई रॉकी, जरा कळस होस बाबा, थोडेच तास उरले, मग काय मज्जाच आहे. आया हे रॉकी लोगो लोगो. ठीक आहे, तुमचं चालू द्या. मी जाऊन थांबतो वस्तीच्या बाहेर. शिवा येईल तिथे. ऐका, आणि तुम्ही उशीर करू नका, लवकर या. अरे भाई तू हो पुढे, आम्ही मस्त रेडिओ येतो मागून. वेळेत पोहोचा, टाइमपास करू नका. आई, आता काय झालं रडायला? हे उर्मिला, तुला पण आता याची सवय करावी लागणार. तुझं लग्न होईपर्यंत तुझी आई सतत रडत राहणार. अगं, मुलीच्या आईची हीच अवस्था असते ग. एकदा मुलगी मोठी झाली की सगळं बदलतं. आता ती आपल्याला सोडून दुसऱ्या घरी जाणार, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू होतं. चला आता रडू नका, उगाच मेकअप नको खराब करू. बरोबर. आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता तर फक्त एंगेजमेंट होते, पण लग्नानंतर पण मी रोज येईन तुम्हाला भेटायला. हा, चालेल ना? धावेल.
हो मी रेडीच आहे. आज काम झालंच म्हणून समजा.